नमस्कार. सुरणाची भाजी आवडत नाही मग अशी भाजी बनवा. त्यासाठी सुरण कापून घ्या. मीठ, हळद आणि भिजवलेली चिंच लावून ठेवा. हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, दही लावून ठेवा. नंतर 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा घरचा मसाला लावून, तांदळाचं पीठ 2 चमचा रवा, लाल तिखट, होममेड मसाला घेऊन सुरणाची कापं कोट करून घ्या आणि पॅनवर तेल घालून मीडियम आचेवर शॅलो फ्राय करून घ्या. आता त्याच पॅनमध्ये तेल घालून कांदा घाला, लसूण, अर्धा इंच आलं, लाल मिरची परतून घ्या, अर्धा टोमॅटो टाका, 2 काजू, जिरं, हिंग, लवंग, मिरी भाजून घ्या. 1 चमचा सुकं खोबरं घाला, मिक्स करा, फ्राय करून गॅस बंद करून त्यात लाल तिखट घाला, अर्धा चमचा होममेड मसाला घाला, पाणी घालून मिक्सरला वाटून घ्या. आता त्याच पॅनमध्ये तेल आणि तूप घाला. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं, कढीपत्ता, तमालपत्र घालायचं. गॅस बारीक करायचा. मिक्सरला लावलेलं वाटण घालायचं. अजून थोडं पाणी घालायचं. वाटण चांगलं उकळायचं. अर्धा चमचा बेसन पाण्यात मिक्स करून घालायचा. मीठ घालायचं. ग्रेव्हीला उकळी आली की फ्राय सुरणाची कापं सोडायची. बारीक गॅसवर 5 ते 7 मिनिटं शिजवायची. 5 मिनिटांनी गॅस बंद करून कोथिंबीर घालायची. आता ही सुरणाची रस्सा भाजी सर्व्ह करायची. तुम्ही भातासोबत, चपातीसोबत कशाबरोबरही खाऊ शकता.